हॅलो, नमस्कार मित्रांनो. ही आहे आंबा येडांगी. तर ही खूप उपयोगी वनस्पती. हे बघा, असे फळ असतं तिला, खूप उपयोगी आहे. प्लेटलेट कमी झाल्या, तुम्हाला डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या कोणत्याही गोष्टीमध्ये बहुतेक वेळा प्लेटलेट कमी होतात आणि माणूस मरते. तर ही वनस्पती अशा माणसांना वाचवते. खूप उपयोगी वनस्पतीचं एकदम पेशीसारखा आकार राहते. आता पिकलेले नाहीत, नाही तर तुम्हाला फोडून दाखवलं असतं. मधीचं स्ट्रक्चर बहुतेक वेळा पेशीसारखं असते. तर हे अशी फळं असतात. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, टायफॉईड याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात प्लेटलेट कमी होतात आणि माणूस मारण्याची शक्यता असते. तर ही वनस्पती त्या माणसाला निश्चितपणे वाचवते किंवा तुमचा खर्च पण वाचू शकते, कारण खूप मोठ्या प्रमाणात खर्च होतो. ही वनस्पती आज घ्यायला आलो आहे मी. हे बघा, एवढी पिशवी भरल्याने बघा. तर याच्यामध्ये ही वनस्पती भरले. तर ह्या वनस्पतीचं बरोबर पपईची पानं, गुळवेल म्हणजे घाममुळेचं वेल, पपईची पानं आणि इतर काही वनस्पती टाकल्या तर तुम्ही निश्चितपणे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियामध्ये नीट होऊ शकतं. हे वनस्पती खूप अद्भुत आहे. हिचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही. हे तुम्ही अशीही खाऊ शकता. आमच्या इकडे लहान लहानले मुलं किंवा मोठी माणसं पण हिचे फळं खातात. हिचे फळं असे पिकलेले असतात आणि खायला रुचकर आणि चवदार लागतं. तर या वनस्पतींचा उपयोग करा आणि निश्चितप्रमाणे आपलं आरोग्य आणि जीवन वाढवा. हिचं असं कोणत्या प्रकारे असं नाही का तुमच्या प्लेटलेट, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या किंवा कोणत्या प्रकारचा ताप झाल्यावरच वापर करू शकता. तुम्ही कधीही खाऊ शकता. याने काय होते, तुमची प्रतिकारशक्ती डेव्हलप होते आणि प्रतिकारशक्ती ज्याची स्ट्रॉंग, त्यांना कोणत्याही प्रकारचे मोठमोठाले आजार पकडते नाही, कारण आपल्या शरीरातलं पेशी हा खूप महत्त्वाचा घटक असतो. आता हे मी तोडता व्हिडिओ काढू राहिले. तर मित्रांनो, निसर्गच आपला मायबाप आहे. या असे जंगलामध्ये फिरावं लागते या अशा वनस्पतीसाठी. तर निसर्ग आपला मायबाप असल्यामुळं झाडे लावा, झाडे जगवा. विनाकारण झाडे तोडू नका, कारण प्रकृतीला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे आणि काय नाही, तुम्हाला कोणते आजार होणार आणि कोणते नाही. आपल्या आसपास अशा वनस्पती प्रकृतीने निर्माण करत राहतात, कारण जन्माला घालणारी ती आणि मारणारी ती आहे, कारण आई. आणि त्याच्यामुळं अशा निसर्गाचं तुम्ही काळजी करा. झाडांची पण काळजी करा. बिचारे आपल्याला जीवन देतात, कारण ह्या झाडांमुळं आज मला दवाखाना नाही किंवा फॅमिलीला नाही, तुम्हाला पण नाही राहू शकत. तर तुम्ही पण मित्रांनो वापर करा. तुमच्या आसपास अशा वनस्पती असतील तर त्यांची माहिती मिळवा आणि तुमचा खर्च वाचवा आणि जीवन लॉंग टाईम जगा. नाही समजलं काही तर मला फोन करा, मी तुम्हाला मार्गदर्शन करेन, गायडन्स करेन. पण आजाराला घाबरून जाऊ नका आणि जीवनाला कंटाळू नका जाऊ, कारण काही खूप मोठमोठाले आजार होतात आणि तेव्हा माणूस वैतागून जातो. आणि माझं व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओ शेअर केल्यामुळं इतरांनाही माहिती मिळेल आणि बिचारा एखादा जो वारंवार आजारी पडत असेल तर ते बिचाऱ्याचं आयुष्य सुधरू शकते आणि त्याचं जीवन व्यवस्थित होऊ शकते. तर धन्यवाद.